Practice set 2.2 and question number 5. The last question in 2.2. You can see here in the diagram, PQRS is a rectangle. Quadrilateral PQRS is a rectangle. And also it is given that point T is interior of quadrilateral PQRS. म्हणजे तुम्हाला काय सांगितलं बघा, PQRS हा रेक्टँगल म्हणजे आयत आहे. आणि अजून एक सांगितलेलं आहे, टी हा जो पॉइंट आहे ना, हा या क्वाड्रिलॅटरल म्हणजे चौकोनाच्या आतमध्ये आहे. लक्षात घ्या, हा डायगोनल नाही आहे, ही स्ट्रेट लाईन नाही आहे. लक्षात घ्या, आपल्याला असं वाटतं की ही लाईन स्ट्रेट आहे का, नाही. हे बघा, इथे टी पॉइंट आहे, पीटी जॉईन केलाय, एसटी जॉईन केलाय, टीक्यू जॉईन केला, टीआर जॉईन केलेला आहे. हे एका लाईन मध्ये नाही आहे. लक्षात घ्या. ओके. आणि तुम्हाला काय प्रूव्ह करायला सांगितलंय बघा, थोडासा मोठा आहे क्वेश्चन, व्यवस्थित लक्ष द्या. तुम्हाला काय प्रूव्ह करायचंय बघा, टीएस स्क्वेअर, तिकडे दिसतं का बघा, टीएस स्क्वेअर प्लस टीक्यू स्क्वेअर. बघा, टीएस स्क्वेअर प्लस टीक्यू स्क्वेअर या दोघांचे पण स्क्वेअर केले बघा, इज इक्वल टू टीपी स्क्वेअर प्लस टीआर स्क्वेअर. हे तुम्हाला प्रूव्ह करून दाखवायचं आहे. काय काय कळलं का तुम्हाला बघा, इथे बघा, टीएस स्क्वेअर प्लस टीक्यू स्क्वेअर इज इक्वल टू टीपी स्क्वेअर प्लस टीआर स्क्वेअर. या आपल्याला प्रूव्ह करून दाखवायचं आहे. बघूया तर कशा प्रकारे प्रूव्ह करायचं. एक कन्स्ट्रक्शन करावे लागणार. ड्रॉ सेगमेंट एबी. इथे सगळं तुम्हाला एबी, टी मधून पास करणारी एक लाईन करायची एबी. ही एबी पीक्यू ला आणि एसआर ला दोघांना पण पॅरलल असणार, समांतर असणार आहे. बघा, ड्रॉ सेगमेंट एबी पॅरलल टू सेगमेंट पीक्यू अँड सेगमेंट एसआर. रेख एबी समांतर रेख पीक्यू समांतर रेख एसआर काढा. म्हणजे ही जी लाईन आहे ना एबी, याला आणि ह्याला पॅरलल आहे. याचा अर्थ या तिन्ही लाईन कशा आहेत, पॅरलल आहे. ओके. आता आपल्याला कशा प्रकारे सॉल्व्ह करायचं बघूया. फक्त पायथागोरस थेरम यूज केलेला आहे. कुठला नवीन कन्सेप्ट कोणतीच वापरायची नाहीये. थोडी स्टेटमेंट वाढलेली आहे, व्यवस्थित लक्ष दिलं तर नक्कीच समजणार. ओके. बघा, क्वाड्रिलॅटरल PQRS इज अ रेक्टँगल. चौकोन PQRS हा आयत आहे. इट इज गिवन, दिलेलं होतं बघा. फर्स्ट पॉइंट आता काहीच प्रॉब्लेम नाही. सेकंड वन पण काही मोठा प्रॉब्लेम नाही. कन्स्ट्रक्शन दिले बघा, सेगमेंट एबी पॅरलल सेगमेंट पीक्यू पॅरलल सेगमेंट एसआर. कन्स्ट्रक्शन रचना या समांतर आहे, हाही प्रॉब्लेम नाही. थर्ड पॉइंट पण काही प्रॉब्लेम नाही. इकडे आहे का ना, ह्या लाईन याला पॅरलल आहेत की नाही. म्हणजे याचा अर्थ जसा PQRS हा रेक्टँगल होता का, तसे हा आणि हा हे दोन्ही पण आहे ना रेक्टँगल तयार होते. म्हणून कुठला कुठला सांगा, रेक्टँगल. बघा, PABQ PABQ हा वर असणार PABQ. आणि सेकंड नंबर पण सांगितलं ASRB ASRB. हे दोन्ही काय तयार होणार, रेक्टँगल तयार होणार. दिसते का तुम्हाला. हे बघा, अशा प्रकारे हा कोण होता, PQRS होता. PQRS मध्येही एक लाईन काढली. कोणती लाईन काढली बघा, AB. त्यामुळे ह्या दोन लाईन तर पॅरलल आहे, ह्या पण दोन लाईन पॅरलल पण असणार आणि इक्वल पण असणार. त्यामुळे हे दोन्ही पण काय येणार आहे सांगा, रेक्टँगल आहे. झाला थर्ड पॉइंट. अपोजिट, हा रेक्टँगल आहे की नाही. हा जर रेक्टँगल असेल की नाही, अपोजिट साइड कॉन्ग्रुएंट असणार आहे. म्हणजे ही साइड आणि ही साइड सेम येणार, ही साइड आणि ही साइड सेम येणार. एपी इज इक्वल टू बीक्यू. इथे म्हणतो जेवढं एपी आहे तेवढंच बीक्यू आहे. बघा, ही आणि ही साइड सेम येणार. का सेम कळलं का, कारण हा रेक्टँगल आहे ना, रेक्टँगलच्या अपोजिट साइड सेम असतात ना, म्हणून एपी आणि बीक्यू सेम आहे. सेम तसंच मला सांगा, जेवढं एएस आहे ना तेवढंच कोण असणार सांगा, बीआर असणार. अपोजिट साइड्स म्हणजे सम्मुख बाजू. इथेपर्यंत कुठे प्रॉब्लेम असेल तर बघा.
एकही टॉपिक अवघड नाही बघा, व्यवस्थित लक्ष दिलं तुम्ही. हे दोन कुठले रेक्टँगल तयार झाले की नाही. मग ही बघा पी एपी आणि बी क्यूब सेम आहे, एएस आणि कोण सेम आहे, बी आर सेम. फोर्थ स्टेटमेंट पर्यंत. आता सिंपल टॉपिक आहे, फक्त पायथागोरस थेरम आपल्याला 4 टाइम यूज करायचा बघा. 4 वेळा पायथागोरस थेरम यूज करायचा आहे. कशा प्रकारे कोणकोणत्या ट्रायंगल मध्ये घेतला बघा. इन ट्रायंगल पीएटी, इकडे बघा मी ट्रायंगल शेडिंग करतो. पीएटी हा ट्रायंगल मुद्दाम तुमच्याकडे शेडिंग करून दाखवलं. इन ट्रायंगल पीएटी दिसतो का ट्रायंगल पीएटी. पीएटी ए अँगल 90 डिग्री आहे की नाही, ए अँगल 90 डिग्री. मग याच्यामध्ये पायथागोरस थेरम यूज केला तर बघा काय येऊ शकेल बघा. हा 90 डिग्री आहे का, मग कुणाचा स्क्वेअर पहिला याला सांगा. पीटी स्क्वेअर इज इक्वल टू पीए स्क्वेअर प्लस एटी स्क्वेअर. इथे बघा दिसतो तुम्हाला. टीपी स्क्वेअर इज इक्वल टू एटी स्क्वेअर प्लस एपी स्क्वेअर. दिसतो सगळ्यांना. हा 90 डिग्री अँगल होता म्हणून कुणा स्क्वेअर गेला. टीपी स्क्वेअर इज इक्वल टू एटी स्क्वेअर प्लस एपी स्क्वेअर. असं सेपरेट ट्रायंगल पण आपण दाखवू शकतो. इथे ए आहे, इथे टी आहे आणि इथे पी आहे, इथे 90 डिग्री आहे. पीटी स्क्वेअर इज इक्वल टू एटी स्क्वेअर प्लस एपी स्क्वेअर. स्टेटमेंट नंबर 5. आता सेकंड ट्रायंगल पहा. इन ट्रायंगल एसएटी, त्याच्या खालीच ट्रायंगल आहे बघा. दिसतो का. एस ए टी, ए अँगल तर 90 डिग्री आहे की नाही. एस ए टी हा अँगल 90 डिग्री. पायथागोरस थेरम वापरला सांगा कोणाचा स्क्वेअर येणार. एस टी स्क्वेअर इज इक्वल टू ए एस स्क्वेअर प्लस एटी स्क्वेअर. टी एस स्क्वेअर, एस टी म्हणजे टी एस स्क्वेअर इज इक्वल टू बघा एटी स्क्वेअर प्लस ए एस स्क्वेअर. झाले 2 ट्रायंगल. आता तिसरा ट्रायंगल बघा. क्यूबीटी. क्यूबीटी कुठे दिसतो का बघा. क्यू बी टी हा 90 डिग्री अँगल आहे का. मग पायथागोरस थेरम याच्यामध्ये कसं यूज करते सांगा. पुन्हा स्क्वेअर करणार. टी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू सांगा बीटी स्क्वेअर प्लस बी क्यू स्क्वेअर. अशा प्रकारे स्टेटमेंट नंबर किती आलो 7 बघा. टी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू बीटी स्क्वेअर प्लस बी क्यू स्क्वेअर. आणि बघा कुठला कुठला ट्रायंगल घेतला बघा. हा पहिल्यांदा घेतला फर्स्ट, हा सेकंड, हा थर्ड आणि आता हा फोर्थ घ्या. हा याचं नाव सांगा. ट्रायंगल कुठला आहे ना टीबीआर. इन ट्रायंगल टीबीआर किंवा आरबीटी. इथे पण बी 90 डिग्री आहे का नाही. मग याच्यात पायथागोरस थेरम वापरला तर कुणाचा स्क्वेअर येणार. टी आर स्क्वेअर इज इक्वल टू टीबी स्क्वेअर प्लस बी आर स्क्वेअर. 4 टाइम फक्त पायथागोरस यूज केला. पायथागोरस थेरम, पायथागोरस पण नाही. कुठे प्रॉब्लेम आहे तर बघा. फक्त आपण 4 टाइम पायथागोरस थेरम यूज केलेला आहे. इथेपर्यंत एकही कुठलं स्टेटमेंट अवघड नाही आहे. फक्त बघा इथे पायथागोरस थेरम यूज केला. इथे फक्त आपण रेक्टँगल आहे शो केलं होतं बघा. आता खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. चेक करता का तुम्ही काय तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे. टी एस स्क्वेअर प्लस टी क्यू स्क्वेअर आहे का. टी एस स्क्वेअर प्लस टी क्यू स्क्वेअर आहे. तुम्ही चेक करता का इथे बघा. कोण कोण पाहिजे तुम्हाला टी एस स्क्वेअर आणि कोण पाहिजे टी क्यू स्क्वेअर. इथे चेक करा. इथे टी एस स्क्वेअर आहे का बघा. आहे हे सेकंड बघा टी एस स्क्वेअर आहे आणि सेकंड कोण पाहिजे टी क्यू स्क्वेअर बघा. 7 या दोघांचे ऍडिशन करावे लागणार आपल्याला. म्हणून बघा पुढच्या स्टेटमेंट गेलं. ऍडिशन ऑफ 6 and 7. व्यवस्थित लक्ष द्या. आता ऍडिशन ऑफ 6 and 7 चीच काय ऍडिशन करायची आहे. कारण इथे टी एस स्क्वेअर आहे, इथे कोण आहे टी क्यू स्क्वेअर. आपल्याला जे प्रूव्ह करायचं तिथे तेच आहे बघा. टी एस स्क्वेअर प्लस टी क्यू स्क्वेअर. म्हणून या दोघांची ऍडिशन केली. टी एस स्क्वेअर प्लस टी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू बघा. या दोघांची ऍडिशन केल्यानंतर या दोघांची पण ऍडिशन करावी लागेल ना. कोणाची. एटी प्लस ए स्क्वेअर हे बघा हे प्लस या दोघांची ऍडिशन बीटी स्क्वेअर प्लस बी क्यू स्क्वेअर. कळतंय का. या दोघांची जर आपण ऍडिशन केली की नाही
मग याची इथे घेतलं बघा आणि हा टॉपिक इथे दिला, यांची पण ऍडिशन करायची. आता समजून घ्यायचा टॉपिक फक्त इथेच पुढे. ही लेफ्ट साइड आता काहीच चेंज करू नका. लेफ्ट साइडला तुम्हाला कोण पाहिजे होती, टीएस स्क्वेअर प्लस टी क्यू स्क्वेअर आले की नाही बघा. मग शेवटपर्यंत ही स्टेप कुठेच चेंज नाही करायची. इज इक्वल टू च्या पलीकडेच काय तो आपल्याला चेंज करावा लागणार आहे. हेच लक्षात घ्या व्यवस्थित काय करायचं. इथेपर्यंत काय प्रॉब्लेम नाही. आता नेक्स्ट स्टेप मध्ये एक लक्षात घ्या काय केलं बघा. आपण अगोदर दाखवले बघा, एएस आणि कोण सेम आहे, बी आर सेम आहे का, आणि अजून काय दाखवलं, एपी आणि बी क्यू सेम आहे का. या स्टेटमेंटचा वापर करून इथे घेतलं म्हणजे मार्किंग केली बघा. एएसच्या जाग्यावर बी आर टाकलं, कारण एएस आणि बी आर सेम आहे का, म्हणून एएसच्या ठिकाणी बी आर टाकायचं बघा. एएस स्क्वेअरच्या ठिकाणी बी आर स्क्वेअर प्लस आणि बी क्यू आणि कोण सेम आहे, एपी सेम आहे का, म्हणजे बी क्यूच्या जागेवर काय टाकायचं, एपी स्क्वेअर टाकायचं. आणि याला सपोर्ट दिला बघा फ्रॉम फोर्थ सेंटेन्स मध्ये दाखवलं होतं बघा. एपी आणि बी क्यू सेम आहे, एएस आणि बी आर सेम आहे, म्हणून एएसच्या ठिकाणी बी आर येणार आणि बी क्यूच्या ठिकाणी एपी येणार. हाच टॉपिक फक्त आपल्याला व्यवस्थित समजून घ्यावा लागेल, बाकी खूप अवघड टॉपिक काही नाही. आता नेक्स्ट स्टेप बघा, लेफ्ट साइड सेम तशीच. आता काय केलंय बघा, नेक्स्ट स्टेप मध्ये फक्त काय केलं माहितीये का, हे तर 1 2 3 4 या चौघांची पण ऍडिशन आहे ना, फक्त आपण यांचा सिक्वेन्स बदलायचा. एवढंच लक्षात घ्या. सिक्वेन्स का बदलला थोडं वेळ कळेल बघा. एटी स्क्वेअर आहे कसं, फक्त एपी स्क्वेअर आहे ना त्याला पहिल्यांदा घ्या, एपी स्क्वेअरला पुढे घ्या, बाकी आहे सगळं बी आर स्क्वेअर प्लस बीटी स्क्वेअर. आणि लास्ट स्टेप मध्ये काय केलं बघा, टी एस स्क्वेअर प्लस टी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू, ते मी अंडरलाईन केली बघा, एटी स्क्वेअर प्लस एपी स्क्वेअर. तुम्ही बघता काय केलंय, स्टेटमेंट नंबर 5 मध्ये बघा. स्टेटमेंट 5 मध्ये काय सांगितलं बघा, एटी स्क्वेअर प्लस एपी स्क्वेअर. एटी स्क्वेअर प्लस एपी स्क्वेअर म्हणजेच कोण असतं मला सांगा, टीपी स्क्वेअर प्लस बी आर स्क्वेअर प्लस बीटी स्क्वेअर आहे का बघा. बी आर स्क्वेअर प्लस कोण आहे, बीटी स्क्वेअर बघा. बी आर स्क्वेअर प्लस बीटी स्क्वेअर या दोघांची ऍडिशन केली की कोण मिळतं, टी आर मिळते का, परत आहे का, एटी स्क्वेअर आणि एपी स्क्वेअर. इथे बघा या स्टेटमेंटला मार्किंग करतो. एटी स्क्वेअर आणि एपी स्क्वेअर या दोघांची ऍडिशन म्हणजेच कोण येणार सांगा, टीपी स्क्वेअर. आणि इथे बघा कोण होतं, बी आर स्क्वेअर प्लस कोण सांगा, बीटी स्क्वेअर. बी आर स्क्वेअर आणि बीटी स्क्वेअर या दोघांची ऍडिशन केली कोण मिळणार मला सांगा, टी आर स्क्वेअर. म्हणून मी अंडरलाईन केलं बघा, या दोघांची ऍडिशन म्हणजे टीपी स्क्वेअर आणि या दोघांची ऍडिशन म्हणजे टी आर स्क्वेअर. पुन्हा एकदा तरी पण सांगतोय, लक्ष देऊन ऐका, तर इथून पुढचा टॉपिक सांगतो. एक लक्षात तुमच्या, आपण 4 टाइम पायथागोरस थेरम यूज केलाय बघा. एकदा हा ट्रायंगल वापरला, पीटी स्क्वेअर इज इक्वल टू एटी स्क्वेअर प्लस एपी स्क्वेअर. याच्यामध्ये कुणाचा स्क्वेअर आला, टीएस स्क्वेअर इज इक्वल टू एटी स्क्वेअर प्लस एएस स्क्वेअर. या थर्ड मध्ये काय येणार सांगा, टी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू टीबी स्क्वेअर प्लस बी क्यू स्क्वेअर. आणि फोर्थ मध्ये सांगा, टी आर स्क्वेअर इज इक्वल टू बीटी स्क्वेअर प्लस बी आर स्क्वेअर. हे तेवढं तरी कळलं तुम्हाला. इथे बघा आपण 4 वेळा पायथागोरस थेरम वापरलाय. आता फक्त लक्षात घ्या, आपण ऍडिशन कोणाची केली, 6 आणि 7 ची. तुमच्या लक्षात येतं का, 6 आणि 7 ची ऍडिशन काय केलेली आहे, काही तेव्हा टीएस आणि टी क्यू चा स्क्वेअर आहे. इथे पण टीएस आणि टी क्यू चा स्क्वेअर ची ऍडिशन करायची, म्हणून आपण या दोघांची ऍडिशन केली. त्यामुळे हे बघा यांची पण ऍडिशन, याची आणि याची पण काय होणार, ऍडिशन केली. या दोघांची ऍडिशन लक्षात घ्या. फक्त इथेच काय करेक्शन करायचं, एएसच्या जाग्यावर आपण टाकायचंय बी आर आणि दुसरं काय टाकलंय, बी क्यूच्या ठिकाणी काय टाकायचं, एपी स्क्वेअर टाकायचं. सपोर्ट दिला फ्रॉम 4. आणि नेक्स्ट स्टेप मध्ये फक्त सिक्वेन्स चेंज केली बघा. एटी स्क्वेअर हा एपी स्क्वेअर आहे बघा. ऍडिशन करताना ना सिक्वेन्स चेंज केली तरी काय फरक पडत. तसं बघा 4 + 3 + 5 ऍडिशन किती येणार, 4 आणि 3 किती येणार, 7. 7 आणि 5 किती आहे, 12 आहे का. मग आता समजा आपण असं केलं असतं 4 + 5 + 3
या दोघांची प्लेस चेंज केली तर ही ऍडिशन किती येणार बघा 12 येणार आहे. तसंच फक्त इथे सिक्वेन्स चेंज केलं बघा. एटी स्क्वेअर हा पहिल्यांदा एपी स्क्वेअर घेतला, हे बाकीचं आहे तसं. आणि लास्ट एक बघा एटी स्क्वेअर आणि एपी स्क्वेअर, एटी स्क्वेअर आणि एपी स्क्वेअर यांची ऍडिशन केली की कोण मिळतो टीपी स्क्वेअर मिळतो. आणि बघा बीआर स्क्वेअर आणि बीटी स्क्वेअरची ऍडिशन केली तर कोण मिळतो टीआर मिळतो. Therefore, ts square plus tq square is equal to tp square plus tr square. थोडंसं लेंथी झालेलं आहे पण समजून घ्या, लक्षात घ्या, प्रॅक्टिस करा. नुसतं लिहून घेण्यापेक्षा अंडरस्टँड करा मग जमणार. ओके.